नमस्कार. आईची चव या किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर चला सुरुवात करूया. तुम्ही ही समोर जी पाहता गाईच्या दुधाची साई आहे. हे 25 दिवस जमा केलेली साई आहे आणि याला मी नेहमी डीप फ्रीजरमध्ये ठेवत असते, जेणेकरून त्याला वास दुर्गंधी येऊ नये. तर तुम्ही पहा, एवढं माझी साई जमलेली आहे. इकडे एका कढईत मी पाणी घेतलेलं आहे आणि एका मिक्सरमध्ये मी एवढं पाणी घेतलेलं आहे. तर 2-3 चमचे ह्याच्यात मी साई टाकून सर्व लोणी काढून ह्या कढईत घालीन, जेणे ते चिकटणार नाही. शकता मी पूर्ण लोणी काढून घेतलेलं आहे सर्व साईचं. आणि ह्याच्यात जे पाणी आहे, आता हे लोणी मी असं थोडं वर खाली चमच्याने करून ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेईन आणि पुन्हा एकदा पाणी टाकून हे 2 पाण्याने लोणीला स्वच्छ धुवून घेईल आणि त्याच्यानंतर मी कडवायला ठेवीन. तर पुढील कृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की लोणी मी कडवायला ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडी मोठी केली आणि आता लोणी जे कडेला होतं ते सगळं वितळलेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम मी हळू करून हे लोणी चांगलं कडू देणार आहे. तर पुढची क्रिया दाखवते पुढच्या कृतीत. तुम्ही पाहू शकता इथं आपलं लोणीचं जे आपण तूप कडवायला ठेवलं होतं ते झालेलं आहे. जेव्हा असा फेस यायला लागतो तेव्हा समजायचं की तूप आपलं झालेलं आहे. तर आता ह्याला आपण गार झाल्यावर काचेचे किंवा स्टीलच्या बरणीत काढून ठेवूया. या पद्धतीने तूप गार झाल्यावर मी आता ह्याला काचेच्या बरणीत भरून ठेवलेलं आहे. तर ह्या पद्धतीने असं तूप बनतं. तर ह्या साईजचं बघा एवढं तूप बनलेलं आहे घरगुती. तर आता उद्या परवा ते मस्त दाणेदार होईल. आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ते लगेच दाणेदार नाही होणार, पण एक उद्यापर्यंत होऊन जाईल. तर ह्या पद्धतीने तुम्हीही घरच्या घरी अगदी शुद्ध साजूक तूप बनवू शकता. ह्या कृतीप्रमाणे खूप छान बनतं. तर तुम्हाला छान वाटलं तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. पाहू शकता घरगुती पद्धतीने साजूक असं सुंदरसं हे तूप दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बघा असं दाणेदार झालं आणि अगदी सुंदर असा याला सुगंध आहे. तर हे पहा, घरात बनवलेलं तूप एवढं भारी होतं. तर ह्या पद्धतीने जे मी दाखवले माझी पद्धत, त्या पद्धतीने तुम्हीही असं घरात साजूक तूप बनवू शकता. तर पाहत रहा आईची चव हे यूट्यूब माझं चॅनल. आणि ह्याच्यातल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात, आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ.